अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामी नृसिंह सरस्वती. जजांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समजता. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एक समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती श्रींचा महिमा ऐकोनी. सन्मुख पावनी तयांना आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकदा ते त्यांची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू. आश्चर्य करीची सकळ जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावर मस्तक ठेविले झडकरी. संदनित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. ओटोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती. ते त्यांची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शने उभे राहिले कर जोडोने. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळवणी. तियसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण याची तत्काळ जाणून. पाव लागले अधोवदन शब्द एक न बोलावे. असो तेव्हा वासुनी सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. वसुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इचित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मधवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दुरी श्रींनी जाणिले अंतरी. त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सतुर आले बाहेरी. तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपणे जे योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच. परत आला स्वस्थानासह झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतुले निष्फळ झाले. शेवटी परिपत्त भोगले कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रीच सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसता दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धरले झटकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातले मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतंतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जनपाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वरून जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वागता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनाची समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करुणी. फकीरांते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा करून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊनी जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर.
शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेधवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता सोजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख, स्वस्त उभा राहिला. दरिद्रे ग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ, म्हणती घे हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तो मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पायी, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणुनी सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीती, स्तोत्रगाथ स्वामींचे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ पूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतारा आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र, पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून, ब्रह्मारंदा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंतलीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुंडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतिली, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालेसे. तेथेची बालपण गेले, आता कोपरलीसे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामींचरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामींचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास, कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, कथन हे. द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने नाव या स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र, 6व्यांत वर्णिले. विष्णुभ्रुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामींचरणावरी भक्ती. जडली कोणे प्राकारी, ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मासंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यांत ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले 10माध्यायांत. त्या एकता पुनित श्रोते, होते सत्यची. 11वा आणि 12वा, तैसीचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे. वसुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचं वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन, त्याचे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन, 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्रमास.
गुरुवार वद्य त्रयोदशीचं पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता प्रतिवता. बंधूंनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचेल हे चरित्र. त्याचे आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृत्ताभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो, भक्ताश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी प्रसिद्धीसा आणिला. त्यांची रक्षा वेदयाळा, कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल. सदुदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.